word problems. बरोबर. 1.4 चा केली का गणित थोडीफार सॉल्व्ह केली का? 1.4 मॅम. येस मॅम, करून बघितली. शेवटचं गणित सॉल्व्ह करून बघितलं मॅम मी. बरोबर आन्सर आलं मॅम माझं. बाकीच्यांनी ट्राय केले? 1.4 ज्याच्यामध्ये आपल्याला व्हेरिएबल डिनॉमिनेटर मध्ये असतो, मग आपण नवीन व्हेरिएबल तिथे सबस्टिट्यूट करतो त्याच्या ठिकाणी. व्हेरिएबल आपला डिनॉमिनेटर मध्ये असल्यामुळे आपण लिनियर इक्वेशन ते नसतं, त्यामुळे आपण त्याला वेगळ्या व्हेरिएबलने सबस्टिट्यूट करून आपण त्याचं लिनियर इक्वेशन मध्ये आपण त्याला कन्वर्ट करतो किंवा रेड्यूस करतो. ओके, बरोबर की नाही? असंच केलं होतं की नाही 1.4 मध्ये? हो टीचर, तसंच केलं होतं मॅम. तर आज खूपच मुलं कमी आहेत, हळूहळू येतात का उशिरा? येस मॅम, थोडे उशिराच येतात. बर, 1.4 नंतर आपल्याला वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. वर्ड प्रॉब्लेम मध्ये आपल्याला इक्वेशन स्वतः आपल्याला तयार करून ते सोडवायचे. अजूनपर्यंत इक्वेशन आपल्याला दिलेले होते, पण आता तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम देणार. वर्ड प्रॉब्लेम म्हणजे वर्ड मध्ये देणार. व्यवस्थित केअरफुली रीड करायचंय आणि त्याच्यावरून 2 इक्वेशन आपल्याला बनवायचे आणि ते 2 इक्वेशन बनवून ते सॉल्व्ह पण करायचं का? कारण इक्वेशन तर आपल्याला दिलेले नसणार, पण आपल्याला एक वर्ड प्रॉब्लेम दिला असणार. त्या वर्ड प्रॉब्लेम मध्ये कंडिशन दिलेल्या असणार, अटी दिलेल्या असणार. दोन कंडिशन असतात. त्या 2 कंडिशन कोणत्या त्या ओळखायच्या, त्या कंडिशन वरून आणि 2 गोष्टी शोधायच्या असतात आपल्याला. बघा, आपल्याला जे वर्ड प्रॉब्लेम गिवन असतात त्याच्यामध्ये 2 गोष्टी आपल्याला करायच्या असतात. तर त्या 2 गोष्टी कोणत्या फाइंड आउट करायच्या आहेत? त्यातली एक एक्स आपण घ्यायची आणि दुसरी वाय घ्यायची. एक एक्स अज्युम करायची आणि दुसरी वाय अज्युम करायची. ज्या 2 गोष्टी मला फाइंड आउट करायला सांगितलेल्या आहेत त्याच्यातली एक एक्स असाइन करायची आणि एक वाय. ठीक आहे. आणि 2 ना त्या वर्ड प्रॉब्लेम मध्ये 2 ना कंडिशन्स असतात. कंडिशन्स म्हणजे अटी असतात आणि त्या अटींवरून मी त्याच्यावरून 2 ज्या कंडिशन असतात त्याच्यावरून 2 मी इक्वेशन बनवणार किंवा स्टेटमेंट्स बनवणार आणि मग की मग ते सॉल्व्ह करायचे. आपण नेहमी जसं करतो एलिमिनेशन मेथडनी किंवा क्रॅमर जो तुम्हाला सोपा वाटतो त्या मेथडने तुम्ही ते इक्वेशन्स सॉल्व्ह करायचे. कळलं मी काय बोलली? येस मॅम, कळलं. पण व्यवस्थित पहिल्यांदा तर व्यवस्थित तुम्ही केअरफुली, एकदम केअरफुली तुम्ही ते इक्वेशन रीड करायचे, समजून घ्यायचे की काय बरं गिवन आहे, काय मला शोधायला सांगितलंय, काय फाइंड आउट करायचंय, एकदम केअर. आणि त्याच्यामध्ये जे काही फाइंड आउट करायचे असेल 2 गोष्टी, त्यातली एक एक्स असाइन करायची म्हणजे एक्सने आपण अज्युम करायची आणि दुसरी गोष्ट वायने अज्युम करायची. ज्या 2 गोष्टी आपल्याला शोधायच्या त्या एक्स आणि वाय आपण अज्युम करायच्या. आणि 2 कंडिशन असणार, त्याच्यावरून तुम्हाला 2 इक्वेशन मिळणार आणि इक्वेशन आपण सॉल्व्ह करायचे. मॅम, हिच्यातले गणित पेपरामध्ये येऊ शकता का? होऊ शकतात, येतात की, काही येऊ शकतं परीक्षेमध्ये. तुम्हाला जर दिलंय सिलेबस मध्ये याचा अर्थ ते येऊ शकतं. चान्सेस आहे, प्रोबॅबिलिटी आहे, त्याची पॉसिबिलिटी आहे. सिलेबस मधलं काही येऊ शकतं, ते सिलेबस मध्ये आहे त्यातलं काही येऊ शकतं. इथे काय दिलंय? ट्रान्सलेटिंग इंग्लिश टू मॅथ. दिस इज स्क्रीन सर्वांना? येस मॅम, दिसते. ट्रान्सलेटिंग इंग्लिश म्हणजे काय? तर ट्रान्सलेटिंग इंग्लिश टू मॅथ. इंग्लिश म्हणजे तुम्हाला एक इंग्लिश मध्ये तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम दिलेला असणार, त्याला तुम्हाला मॅथ्स मध्ये ट्रान्सलेट करायचंय. म्हणजे मॅथ्स मध्ये म्हणजे काय, तर इक्वेशन मध्ये तुम्हाला ते आणायचं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पहिलं काय करायचं आपल्याला? पहिलं काय दिलंय? रीड केअरफुली अँड आयडेंटिफाय अननोन्स.
रीड केअरफुली अँड आयडेंटिफाय अननोन. अननोन म्हणजे काय? तुम्ही व्यवस्थित आधी केअरफुली रीड करायचंय माहित आणि अननोन माहित नसलेलं. आयडेंटिफाय. काय झाला? माहित नसलेलं. मॅम मध्ये मध्ये जे आवाज अननोन ब्रेक आहे, होतोय. जे अननोन आहे किंवा तुम्हाला जे माहित नाही, जे तुम्हाला शोधायचंय ते अननोन तुम्ही आयडेंटिफाय करा, म्हणजे ओळखा की तुम्हाला त्याच्यामध्ये काय फाइंड आउट करायचं, काय अननोन आहे. अननोन म्हणजे माहित नसलेल्या गोष्टी किंवा जे शोधायचे त्या फाइंड आउट करायच्या, त्या आयडेंटिफाय करा, ओळखा काय मला याच्यातलं शोधायचंय. त्यानंतर जे शोधायचंय, जे अननोन आहे, त्याला सेकंड स्टेप काय आहे? असाइन व्हेरिएबल्स एक्स आणि वाय. जे मला अननोन आहे त्या अननोन साठी तुम्ही व्हेरिएबल यूज करा. ज्या दोन अननोन गोष्टी आहेत ना त्याच्यासाठी एक्स आणि वाय तुम्ही असाइन करायचे. त्यानंतर तुम्हाला कंडिशन्स असणार, त्याच्यावरून फॉर्म मॅथमॅटिकल स्टेटमेंट किंवा इक्वेशन. तुम्ही त्या ज्या कंडिशन्स दिलेल्या असणार त्याच्यावरून मॅथमॅटिकल स्टेटमेंट तयार करायचं आहे. आणि मग ते तयार झाले दोन स्टेटमेंट किंवा दोन इक्वेशन की मग ते सॉल्व्ह करणं, म्हणजे आपण नेहमी जसं करतो तसे सॉल्व्ह करायचे आणि एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढायचे. ठीक आहे. तर या स्टेप्स आहेत आपल्याला वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचे. आधी केअरफुली रीड करायचंय, अननोन आयडेंटिफाय करायचे आणि ते जे अननोन आहेत त्यांना एक्स आणि वाय ने असाइन करायचे, दोन स्टेटमेंट तयार करायचे किंवा इक्वेशन तयार करायचे आणि ते नंतर सॉल्व्ह करायचे. कळलं सगळ्यांना स्टेप्स आपल्या वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या? हो टीचर. येस मॅम. आपण एक एक करून आपण सॉल्व्ह करूया आपलं 1.5, म्हणजे आपल्याला कळेल ते कसं बरं असतं इक्वेशन किंवा कसं वर्ड प्रॉब्लेम असतो, त्याच्यावर इक्वेशन अननोन फाइंड आउट कसे करायचे आणि इक्वेशन कसे. प्रॅक्टिस सेट 1.5. मला पहिलं जे सम आहे ते काय आहे बघा. 2 numbers differ by 3. म्हणजे दोन नंबर्स आहेत जे डिफर म्हणजे त्यांच्यातला डिफरन्स 3चा आहे, 3चा डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. दोन असे नंबर ज्यांच्यातला फरक 3चा आहे, त्याच्यामध्ये काहीतरी फरक आहे, दोन्ही नंबर सारखे नाही याचा अर्थ असा आहे. आणि काय दिलंय? द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 90. म्हणजे काय? सम सम म्हणजे सम, बेरीज, ऍडिशन. ट्वाइस द स्मॉलर नंबर. आता हे जे दोन नंबर आहेत, दोन नंबर मध्ये डिफरन्स आहे 3चा डिफरन्स आहे, याचा अर्थ त्यातला एक नंबर मोठा आहे, ग्रेटर नंबर आहे आणि एक स्मॉलर आहे. बरोबर आहे? एक ग्रेटर आहे आणि स्मॉलर आहे. ऑफकोर्स म्हणजे नक्कीच ना, त्यांच्यामध्ये जर डिफरन्स आहे, काहीतरी फरक आहे, याचा अर्थ एक मोठा नंबर आहे, एक छोटा नंबर आहे. जर डिफरन्स दिला ना, म्हणजे असं नाही ना की दोन्ही नंबर सारखे आहेत. एक नंबर ग्रेटर आहे आणि एक स्मॉलर आहे. बरोबर आहे? येस मॅम. आणि तेच नंबर मला फाइंड आउट करायचे, फाइंड द नंबर्स. तेच नंबर मला फाइंड आउट करायचं. मग याच्यामध्ये अननोन कोण आहे, काय माहित नाहीये आपल्याला, काय शोधायचंय किंवा थोडक्यात काय फाइंड आउट करायचंय आपल्याला या सम मध्ये. मला फाइंड आउट ग्रेटर काय नंबर करायचं? अँड स्मॉलर नंबर. हा, ते दोन नंबर्स, एक मोठा आणि एक लहान. मग ते आपण व्हेरिएबलने असाइन करायचं. म्हणजे आपण काय करूया, जो ग्रेटर आहे त्या ग्रेटरला आपण एक्स असाइन करू. ठीक आहे? जो ग्रेटर नंबर आहे त्याला असाइन करत. लेट ग्रेटर नंबर बी एक्स आणि जो स्मॉलर आहे तो काय आपण अजून करायचा, आणि स्मॉलर नंबर आपण काय करूया, स्मॉलर नंबर आपण Y. काय असाइन करूया, वाय. ठीक आहे? आता आपण असाइन केलं. आता आपण ह्याच्यामध्ये ना सम मध्ये आपल्याला कोणत्या दिल्या,
म्हणजे आपल्याला अटी कोणत्या दिल्या त्या बघू. 2 कंडिशन असतात, 2 अटी असतात. कंडिशन्स म्हणजे तुम्हाला त्या नंबर बद्दल काहीतरी अटी दिलेल्या असतात, काहीतरी कंडिशन्स दिलेल्या असतात 2 गोष्टींबद्दल. तर पहिली जी कंडिशन आहे ती ही आहे. 2 कंडिशन कोणत्या त्या आयडेंटिफाय करायच्या. पहिली कंडिशन ही आहे की त्या 2 नंबर्स मधला जो डिफरन्स आहे तो 3च आहे. ही पहिली कंडिशन आहे. आणि दुसरी कंडिशन ही दिली, द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर अँड द थ्राइस द ग्रेटर इज 90. हे पूर्ण सेकंड कंडिशन. 2 कंडिशन वेगळ्या वेगळ्या आहेत. पहिली कंडिशन अशी आहे की द नंबर्स डिफर बाय, जे नंबर्स आहेत ते काय आहे, डिफर आहेत. डिफर म्हणजे फरक आहे. डिफर बाय 3. आता फरक जर मला काढायचा आहे तर मी कसा काढते डिफरन्स. जर मला माहित आहे की माझा एक मोठा नंबर एक्स आहे आणि छोटा नंबर वाय आहे. आता मी तुम्हाला समजा सांगितलं की 18 आणि 15 मधला, 18 आणि 15 मधला डिफरन्स काढा, तर तो कसा काढणार तुम्ही 18 आणि 15 मधला डिफरन्स? 18 कोणत्याही 2 नंबर्स मधला. 15. 18 मायनस 15 म्हणजे काय करतो आपण, ग्रेटर नंबर मधून डिफरन्स बोललं तर Smaller ग्रेटर नंबर number. मधून स्मॉलर नंबर मायनस करतो. मायनस कर. मग इथे कसं बनेल, इथे ग्रेटर नंबर काय आपण असाइन X केलेला आहे, minus y is equal to 3. बाय फर्स्ट कंडिशन. पहिल्या कंडिशन वरून आपण एक इक्वेशन आणि ते इक्वेशन किंवा ते स्टेटमेंट काय बनेल, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. हे तुमचं फर्स्ट स्टेटमेंट किंवा फर्स्ट इक्वेशन बनेल है ना. कारण पहिला तुम्हाला कंडिशन अशी दिलेली आहे की ते डिफरन्स त्यांच्यातला 3चा. सेकंड कंडिशन थोडी मोठी आहे, नीट समजून घ्यायची. ठीक आहे. तर सेकंड कंडिशन काय दिली आहे माहितीये का, द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर. आम्ही इथे लिहिले पाहिजे तर कंडिशन. सेकंड कंडिशन, द सम ऑफ twice the smaller number and thrice the greater number is 90 किंवा बी 90 is 90. आता याचा अर्थ काय होतो बघा, नीट एक एक असं अक्षर वाचायचं. द सम म्हणजे सम आहे, म्हणजे बेरीज आहे. कोणाची सम आहे, ट्वाइस द स्मॉलर नंबर. आता ट्वाइस द स्मॉलर नंबर आणि थ्राइस द ग्रेटर नंबर. आता ट्वाइस आणि थ्राइसचा अर्थ काय, तर ट्वाइस म्हणजे डबल. Twice म्हणजे 2. डबल म्हणजे 2 ने मल्टिप्लाय करायचं. ट्वाइस बोललं किंवा 2 टाइम्स बोललं, याचा अर्थ मल्टिप्लाय बाय 2. थ्राइस बोललं किंवा 3 टाइम्स बोललं तर मल्टिप्लाय बाय 3. 4 टाइम्स बोललं, 4 टाइम्स म्हणजे मल्टिप्लाय बाय 4. बाय 4. 5 टाइम्स मल्टिप्लाय बाय 5 म्हणजे मल्टिप्लाय बाय 4. म्हणजे ट्वाइस, थ्राइस, 4 टाइम्स, 5 टाइम्स हे मल्टिप्लिकेशन असतं. ट्वाइस म्हणजे 2 ने मल्टिप्लाय. ट्वाइसच्या जागी 2 टाइम्स पण बोलू शकतात. 2 टाइम्स, 3 टाइम्स, 4 टाइम्स किंवा ट्वाइस, थ्राइस. ठीक आहे. आता कोणाचं ट्वाइस घ्यायचंय, कोणाचं 2 टाइम ट्वाइस. तर स्मॉलर नंबर आपला कोणता आहे, स्मॉलर नंबर X. कोणता आहे, वाय स्मॉलर वाय एक्स. एक्स Y. आपला एक्स ग्रेटर नंबर आहे आणि एक्स वाय आपला स्मॉलर ग्रेटर नंबर आहे, वाय आपला स्मॉलर नंबर आहे. वायचं ट्वाइस स्मॉलर नंबर आहे. तर आपल्याला सम घ्यायची आहे, आपल्याला ऍडिशन घ्यायची आहे. पण ऍडिशन कोणाची, ट्वाइस द स्मॉलर नंबर. नंबर. स्मॉलर नंबर वाय आहे
मल्टिप्लाय करायचं म्हणजे 2y. 2y म्हणजे 2 ला y ने मल्टिप्लाय केलं कारण yचं ट्वाईस, y म्हणजे स्मॉलर नंबर, त्याचं ट्वाईस म्हणजे 2y आणि थ्राईस द ग्रेटर नंबर. थ्राईस म्हणजे 3 टाइम्स, ग्रेटर नंबरचा 3 टाइम्स किती येतो? 3 ने मल्टिप्लाय करायचं. थ्राईस करू. थ्राईस द ग्रेटर नंबर. ग्रेटर नंबर कोणता आहे? ग्रेटर नंबर कोणता आहे? एक्स. त्याचं थ्राईस म्हणजे काय करायचं? त्या ग्रेटर नंबरला 3 ने मल्टिप्लाय मल्टिप्लाय करायचं. करायचं म्हणजे काय बनेल? हा मग काय बनेल? ग्रेटर नंबर एक्स आहे, मॅम एक्स ला 3 आवाज ने ब्रेक मल्टिप्लाय होतोय. केला म्हणजे किती? आवाज नाही येत आहे? मॅम मध्ये मध्ये आवाज नाही येते, बंद होऊन जातोय. केव्हांचंच होतंय सगळ्यांना मॅम ते. तोच प्रॉब्लेम आहे का? मी आवाज पहिले नाही पण येत आहे? सांगितलं तेव्हा. येस मॅम. हो टीचर. केव्हा केव्हा येतोय, मध्ये मध्ये बंद होत येस मॅम, जातोय. आवाज कट होतोय. बाकीच्यांना येतोय आवाज? कट होतोय मॅम. बरं ठीक आहे, मी पुन्हा एकदा. मी पुन्हा जॉईन करते, थांबा. आवाज येतोय आता माझा? Yes, ma'am. येस मॅम आता येतोय. येस मॅम. हा. तर आपण हा थ्राईस द ग्रेटर नंबर काय आहे? थ्राईस द ग्रेटर नंबर, ग्रेटर नंबरचं थ्राईस म्हणजे 3x. येतोय? आवाज येतोय आता? हो मॅम. येस मॅम, येतोय. ग्रेटर नंबरचं ट्वाईस आणि 3x म्हणजे ग्रेटर नंबरचं थ्राईस, यांची सम. आवाज येतोय? येतो. Yes, ma'am. आता येतोय. यांची सम किती आहे? यांची ऍडिशन आहे, प्लस लिहिलं मी मध्ये. यांचं ऍडिशन किती आहे? 19. 19. तुम्हाला दिले बघा. द सम ऑफ द ट्वाईस द स्मॉलर नंबर अँड द थ्राईस द ग्रेटर नंबर इज 9. तर काय करा, हे दोन्ही लेफ्ट साइडलाच आहे, इक्वल टूच्या साईनच्या लेफ्टला आहे. फक्त आधी एक्सचं लिहायचं म्हणून मी आधी एक्सचं लिहिते. 3x + 2y = 9. बाकी ते लेफ्टलाच आहे, त्यामुळे साईन चेंज नाही होणार. तुम्ही राईट कडून लेफ्टला नेताय किंवा लेफ्ट कडून राईटला नेताय तर साईन चेंज होतो. हे लेफ्टलाच आहेत दोन्ही पण, फक्त आपला जो सिक्वेन्स आहे तो चुकलेला. आधी एक्स वाला टर्म पाहिजे, मग वाय वाला पाहिजे. म्हणून मी, बरोबर ना? 3x + 2y = 9. त्याचं सेकंड इक्वेशन. बघा, x + y x - y = 3 आणि 3x + 2y = 19 असे दोन इक्वेशन आपल्याला मिळतात. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करायचे. आवाज येतोय? सॉल्व्ह कसे करायचे? एलिमिनेशन मेथड वापरू, नाहीतर मग क्रॅमर्स रूल वापरू. कोणता आहे? इलिमिनेशन. क्रॅमर्स रूल आहे. मेथड. तर डी साठी इलिमिनेशन मेथड. एलिमिनेशन वापरूया. ठीक आहे, एलिमिनेशन.
काय करावं लागेल? कोणता व्हेरिएबल आपण घालवायचा आहे एलिमिनेशन मध्ये? एक्स घालूया किंवा Y. वाय Y. वाय घालवण्यासाठी काय करावं लागेल? त्यांचा कोइफिशियंट इक्वल पहिले करावा लागेल. Multiple करायला 2 ने लागेल. मल्टिप्लाय करा. इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिप्लाय करू आपण. बाय किंवा मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2. ठीक आहे. 2x कसं बनेल इक्वेशन 1? 2x minus 2x 2y is equal to 6. 2x minus 2y आणि ह्याला मल्टिप्लाय करायची गरज नाही. is equal to 6. सेकंड इक्वेशनला मल्टिप्लाय करायची गरज आहे का? नो मॅम. नाही. कारण ऑलरेडी 2 आहे त्याचा कोइफिशियंट. प्लस 2 आहे. कोइफिशियंट इक्वल झाले. इक्वेशनला ऍड करू की सबट्रॅक्ट? इक्वेशन विचारते, टर्म नाही. ऍड करा. ऍड करा मॅम. मायनस मायनस ma'am. होतो ना. इक्वेशन काय होणार? Minus. का तुम्हाला इक्वेशनचं काय करायचं? ऍडिशन की सबट्रॅक्शन? इथे काय लिहायचं? Ma'am, मायनस minus. होईल मायनस प्लस मायनस मायनस. मायनस होतील मॅम. मॅम मायनस प्लस मायनसच होतं. इथे काय लिहू? इथे प्लस लिहू, प्लस इकडे प्लस लिहू प्लस की इथे मायनस लिहू? काय लिहू? प्लस लिहा मॅम. प्लस. मॅम प्लस मायनस. लिहा मॅम. प्लस मायनस कसे आहे? प्लस plus. येईल मॅम तिथे. इक्वेशन मायनस नाही हो. इक्वेशनला मायनस केलं तर या सगळ्यांचे साइन चेंज होणार आणि साइन चेंज केलं तर 2y कसा जाणार? कारण साइन चेंज केला तर दोघांचे साइन काय होईल? बघा, ऑलरेडी साइन वेगळी वेगळी आहे जे मला घालवायचंय, त्यामुळे ऍडिशन करायचंय. जर तुम्हाला एलिमिनेट करायचे व्हेरिएबल ऑलरेडी साइन वेगळी वेगळी आहे, जसं 2y मला जर एलिमिनेट करायचंय तर त्याची साइन आधीच मायनस प्लस आहे. अरे काय करायचं? इक्वेशनचं साइन चेंज करायची गरज आहे का मला कोणाची? साइन चेंज करावी लागणार आहे का नो मॅम. ऑलरेडी? नो नो मॅम. मॅम. नाही. आधीच कशी आहे साइन त्यांची? आधीच कशी वेगळी. आहे? आहे वेगवेगळी. त्यामुळे ते ऍडिशन करा इक्वेशन. जेव्हा आपल्याला एलिमिनेट करायचे जे टर्म आहे त्यांची साइन वेगळी वेगळी येते, इक्वेशनना ऍड करा. ठीक आहे. काय येईल ते पटापट बोला. चला, काय येणार? 5x is equal to 25. बरोबर. 5x is equal to 25. x इथेच राहणार 25 डिवायडेड बाय 5. 5 म्हणजे 5. 5 5 20. x is equal to 5 आहे. आता ही व्हॅल्यू तुम्ही एका इझी इक्वेशन मध्ये पुट डाऊन करू शकता. Put x is equal to 5 in equation 1. 1 काय आहे? x minus y is equal to 3. x y आहे minus y is equal to 3. आता इथे काय करायचं? मायनस 5 इथे राहणार, हा प्लस 5 येतो, तिकडे जाऊन मायनस 5 होईल. मायनस y is equal to 3 minus 5. 3 5. -2. Minus y is equal to 3 minus 5. मायनस मायनस जाणार, -2. काय येणार? 2. y ची व्हॅल्यू 2. 2. म्हणजे तुमचा जो ग्रेटर नंबर आहे तो 5 आहे आणि स्मॉलर नंबर, ग्रेटर नंबर 5 आहे, स्मॉलर नंबर 2 आहे.
आता आपले आन्सर बरोबर आहे की नाही ते थोडे व्हेरीफाय करून बघायचं. म्हणजे आपल्या ज्या दोन कंडिशन आहेत त्या दोन का ते बघायचं. म्हणजे हा आपला ग्रेटर नंबर आहे, हा स्मॉलर नंबर आहे. पहिली कंडिशन काय होती? पहिली कंडिशन अशी होती की त्यांच्यामध्ये डिफरन्स 3 चा आहे का बघायचं. आहे का डिफरन्स 3 चा? आपलं हो जे टीचर आन्सर आहे. आलंय ते बरोबर आहे की चुकीचं, हे आपण ते कंडिशन ज्या दिलेल्या आहेत आपल्याला, अटी दिलेल्या आहेत त्या ह्यांना लावून बघायच्या. ह्यांना लावून जर त्या बरोबर आहेत, सॅटिस्फाईड होत असतील ह्या आन्सरने, तर आपला आन्सर बरोबर आहे. पहिली अट तर पूर्ण होते, पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन काय आहे की ट्वाइस द स्मॉलर सम करायचे आपल्याला. ट्वाइस द स्मॉलर, स्मॉलरचं ट्वाइस काय येतं? स्मॉलर नंबरचं ट्वाइस काय? मॅम आपल्याला स्क्रीन चेक नाही करायचं आपला दिसते. आन्सर बरोबर आहे का. मॅम आता स्क्रीन दिसतीये. नाही दिसत? मध्ये बंद होऊन गेली होती. आपल्याला सेकंड कंडिशन काय दिली होती? ट्वाइस द स्मॉलर, छोट्या नंबरचं डबल ट्वाइस काय येतं? छोटा नंबर 2 आहे, त्याचं ट्वाइस काय येईल? 2 चं ट्वाइस काय? 4. 2 चं ट्वाइस 4. 2 ला डबल करा 4. आणि ग्रेटर नंबरचं थ्राईस, ग्रेटर नंबर 5 आहे त्याचं थाईस करा. थाईस म्हणजे 3 ने मल्टिप्लाय करा 15. ग्रेटर नंबरला. 15. त्याची सम किती होती? 19. 19 आहे ना, बरोबर आहे. मग आपला आन्सर, आपले जे आन्सर आहेत व्हेरीफाय करा. बरोबर आहे, कारण स्मॉलर नंबरचं ट्वाइस आणि ग्रेटर नंबरचं थाईस यांची सम 19 आहे असं आपल्याला दिलंय. मग आपलं त्याप्रमाणे बरोबर आहे आन्सर. तुमचा ग्रेटर नंबर 5 आहे आणि स्मॉलर नंबर 2 आहे. एखादं बघायचं आपला आन्सर बरोबर आहे की चुकीचं आहे. व्हेरिफिकेशन कळलं काय आहे? पडताळणी करणे, म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे की नाही. तो ती जी आपण जे उत्तर काढलेली आहेत किंवा एक्स आणि वायच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या कंडिशन मध्ये बसतात का बरोबर, कंडिशन पूर्ण करतात का, सॅटिस्फाईड करतात का, ते फक्त ओरली पण तुम्ही चेक करू शकता. फार वेळ नाही लागत. नाही कळलं मी काय बोलली? कळलं का? Yes, ma'am. पहिलं गणित कळलं सर्वांना? फर्स्ट वाला Yes, ma'am. ठीक आहे. येस आता मॅम आपण कळलं. सेकंड सम आपण बनवणार. ठीक आहे, तर आपलं सेकंड सम काय आहे? एक तुम्हाला असं ऍक्टिव्हिटी सारखं दिलेलं आहे, ती ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करायची. ठीक आहे, तर त्यांनी काय दिलंय की आय एम अ रेक्टँगल, म्हणजे तो रेक्टँगल दिलेला आहे, हा रेक्टँगल आहे. ठीक आहे, आणि त्या रेक्टँगलच्या 4 साइड्स मला दिलेल्या आहेत. 4ही साइड्स आपल्याला दिलेल्या आहेत, पण त्या एक्स आणि वायच्या फॉर्म मध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे, अशी व्हॅल्यू नाही दिली आहे, त्याची न्यूमेरिकल व्हॅल्यू नाही दिली. तर एक्स आणि वायच्या टर्म मध्ये मला 4ही साइड्स दिलेल्या आहेत. रेक्टँगलच्या 4ही साइड मला गिवन. काय काय ऍक्टिव्हिटी करायचं म्हणजे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय. पहिलं तर आपल्याला फाइंड आउट करायचंय एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज, आणि काय फाइंड आउट करायचंय, फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. असं म्हणजे तो रेक्टँगल सांगतो की माझं पेरिमीटर आणि एरिया फाइंड आउट करा. रेक्टँगल बोलतोय फाइंड माय पेरिमीटर, माय म्हणजे माझं नाही, तर रेक्टँगल है ना. तर एक्स आणि वाय आधी फाइंड आउट करूया. कसं करायचं? मला एक रेक्टँगल दिलेला आणि त्या मॅम रेक्टँगलच्या ऑपोजिट 4ही साइड्सला साइड्स मला. इक्वल दाखवून द्यायचं. बरोबर बरोबर, व्हेरी गुड. तर असा रेक्टँगल आहे आणि रेक्टँगलच्या 4ही साइड्स आपल्याला इक्वल दिलेल्या आहेत.
4x मायनस वाय प्लस 8. इथे आहे माझ्यामध्ये 4y, सॉरी 2y प्लस 4 साइड्स दिलेल्या. ठीक आहे. आता इथे आपण एक ना रेक्टँगलची प्रॉपर्टी इथे यूज करायची, कारण आपल्याला इक्वेशन बनवायचे. 2 इक्वेशन मला पाहिजे, कारण 2 इक्वेशन मिळाल्याशिवाय मी सॉल्व्ह नाही करू शकत. हे सायमल्टेनियस इक्वेशन मिळाले पाहिजे. मग मी इक्वेशन कसे मिळवू? इक्वेशन साठी मध्ये इक्वल टूचं साइन पाहिजे. मग इथे काय बरं आहे जे इक्वल आहे, की जेणेकरून मी इक्वल टूचं साइन लिहून मी त्यांना इक्वेशन मध्ये फॉर्म करू शकतो, कारण इक्वेशन मध्ये इक्वल टूचं साइन पाहिजे. मग इथे रेक्टँगल जर आहे तर रेक्टँगल मध्ये आपल्याला माहित आहे रेक्टँगलची, की रेक्टँगलच्या अपोजिट साइड ज्या असतात आणि ही इक्वल असतात. अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. आपण बघा लास्ट इयर सगळ्या प्रकारचे जे क्वाड्रिलॅटरल होते त्या सगळ्यांच्या प्रॉपर्टी शिकलेलो आहोत, बरोबर की नाही? रेक्टँगलच्या शिकलो, रोम्बसच्या शिकलो, पॅरलेलोग्रामच्या शिकलो, त्यानंतर स्क्वेअरच्या शिकलो. अरे कुठे गेले, हरवले की काय? त्याची प्रॉपर्टी आहे की नाही? अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट असतात की नाही रेक्टँगलच्या? अपोजिट Yes, ma'am. साइड्स अशा आणि अशा, 2 लेंथ आणि 2 ब्रेथ. 2 लेंथ कॉन्ग्रुएंट असतात, 2 ब्रेथ कॉन्ग्रुएंट असतात, है ना? मग ते कॉन्ग्रुएन्सीचं आपण प्रॉपर्टी यूज करून आपण इक्वेशन बनवू शकतो. कसं? आता ही जी लेंथ आहे, ही लेंथ 2x प्लस वाय प्लस 8 दिली है ना, आणि ही दिली 4x मायनस वाय. आता या दोन्ही इक्वलच असणार, कारण दोन्ही लेंथ आहेत, अपोजिट साइड्स आहेत, त्यामुळे त्या कॉन्ग्रुएंट असणार. आणि म्हणजे इथे तुम्ही लिहायचं की अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. प्रॉपर्टी जे आपण इथे यूज करणार आहोत इक्वेशन तयार करण्यासाठी, ती प्रॉपर्टी लिहायची. अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. कसं बनेल की अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे ही जी 4x मायनस वाय आहे, 4x मायनस वाय ही इक्वल आहे. कोणाला इक्वल आहे 4x मायनस वाय? 4x मायनस वाय ला कोण इक्वल आहे? 2x plus y तिची plus अपोजिट साइड 2x प्लस वाय प्लस 8. ठीक आहे. आता हे एक इक्वेशनचे प्रकार मला मिळालं, मध्ये इक्वलचं साइन मिळेल. फक्त आता याला आपण थोडस आपल्याला पाहिजे त्या फॉर्म मध्ये आणायचं. आपल्याला पाहिजे तो फॉर्म म्हणजे काय? तर एक्स आणि वाय चे टर्म डावीकडे आणि जो कॉन्स्टंट टर्म आहे तो राईट साइड. आता यांची जागा याच्यामध्ये कोण बरोबर? आता इथे दोन्ही पण एक्स आणि वाय चे टर्म आहेत, ते कुठे आहेत? इक्वल टूच्या कोणत्या साईडला आहेत? हा 2x आणि y इक्वल टूच्या कोणत्या साईडला आहेत? कोणत्या साईडला आहेत आणि कोणत्या साईडला हवे होते असायला पाहिजे होते. बघा एक्स आणि वाय चे टर्म हे कुठे पाहिजे असतात आपल्याला? लिनियर इक्वेशन मध्ये नेहमी एक्स आणि वाय चे टर्म कोणत्या साईडला पाहिजे असतात? इक्वल टूच्या कोणत्या साईडला पाहिजे असतात एक्स आणि वाय चे टर्म? लेफ्ट साइडला. आणि जो कॉन्स्टंट टर्म आहे तो कुठे असायला पाहिजे? कॉन्स्टंट टर्म. राइट साइडला. कॉन्स्टंट टर्म राइट साइडला. राईटला, बरोबर आहे. इथे कोणाची जागा चुकली आहे, कोण बरोबर नाहीये, त्याला जागेवर आणायचं. कोणाची? 2x plus y प्लस वाय. या दोघांची चुकली आहे जागा, तर त्यांना इकडे आणा, कारण हे राईट हँड साइडला आलेले आहेत दोघ जण. 8 बरोबर आहे, 8 राईटलाच पाहिजे. 8 जो आहे तो बरोबर राईट साइड. मग त्यांना मी इकडे आणते. इकडे आणल्यानंतर -2x होईल, -y होईल, कारण दोन्ही प्लस प्लस आहेत. आणि राईटला काय राहणार? 8. राईटला काय लिहू? 8. ठीक आहे. आता x चे टर्म एकत्र करा, x चे टर्म एकत्र करा आणि y चे एकत्र करा. 4x आणि हा6x minus 2y.
6x कसं येणार? -2x Sorry, हा teacher. प्लस 4x 4x. हा -2x. -2x. 4x minus 2x. -2x हा बघा हा Plus 4x 2y. -2x आणि -y -y. या दोघांचं काय होईल? या दोघांचं काय? 4x minus 4 2 चे 2x subtract 2y -2x हे प्लस 2x -2y येईल आणि -2x नाही येणार, इक्वल्स टू प्लस येईल. 2x येणार. हो हे -2x नाही येणार, प्लस 2x येणार ना. मोठा नंबर 4 आहे तो प्लस आहे आणि हा प्लस आहे हा मायनस आहे, त्यामुळे दोघांचं सबट्रॅक्शन होईल आणि मोठ्या नंबरचं साईन म्हणजे प्लसचं साईन येणार कारण प्लस 4 आहे है ना. आणि हा -y दोन्ही 1y 1y आणि मायनस मायनस म्हणजे सेम साईन आहे. सेम साईन असल्यावर ऍडिशन होतं. 1y आणि 1y याचं ऍडिशन होईल आणि दोघांचे साईन मोठा नंबर म्हणजे 2y. दोन्ही सेमच आहे, मग त्यांचे साईन आहे Plus -2y 2y. इज इक्वल टू a. आता याला थोडं आणखी सिम्प्लिफाय करू शकता का? कारण हे जे कोइफिशियंट आहेत हे 2 ने डिव्हिजिबल आहेत. मग 2 ने भाग लावा पूर्ण इक्वेशनला, मग ते सोपं इक्वेशन बनेल. कसं बनेल? इथे 2 ने लावा, इथे 2 ने आणि इथे पण 2 ने. x काय बनेल? x minus y is equal to 4. -y इज इक्वल हे तुमचं फर्स्ट इक्वेशन, 4. ज्याच्यामध्ये मी काय घेतल्यात? लेंथ. हा, ज्याच्यामध्ये मी लेंथ इक्वल घेतल्या, लेंथ. तसंच तुम्ही ब्रेथ इक्वल पण घेऊ शकता कारण ब्रेथ पण कॉन्ग्रुएंट असते, त्या पण अपोजिट साइड्स. हे बघा ही आणि जसं आपण लेंथ इक्वल घेऊन एक इक्वेशन बनवलं तसंच याच्या विड्थ किंवा ब्रेथ आहे ती पण इक्वल तुम्ही घेऊ शकता, पण इक्वल आहे ना. मग मी काय करू शकते? x + 4 इज इक्वल टू 2y असं आपण घेऊ शकतो. घेऊ शकतो की नाही? कारण त्या पण ते इक्वल आहेत. बरोबर की नाही? x + 4 इज इक्वल टू 2y. बरोबर आहे. हे x + 4 आहे, हा x + 4 आहे आणि ही विड्थ कॉन्ग्रुएंट असणार ना, अपोजिट साइड्स आहेत त्या, x + 4 आणि 2y. बरोबर की नाही? हो की नाही? x + 4 एक विड्थ आहे इकडची, असं आहे ना आपलं. इकडे x + 4 आहे आणि इकडे 2y आहे. मग ते आपण तर कॉन्ग्रुएंट आहे कारण ते आपण तर अपोजिट साइड्स आहेत. बरोबर की नाही? Yes, ma'am. Yes, ma'am. हे एक इक्वेशन मला मिळेल, पण हे इक्वेशन पुन्हा आपल्याला पाहिजे त्या फॉर्म मध्ये नाहीये. कोणाकोणाची जागा चुकली त्यांना बरोबर जागेवर आणून एक छान असे इक्वेशन तयार करायचे. याच्यात कोणाची जागा चुकली? इक्वल टू चं साईन बघा, 2y इक्वल टूच्या ची. साईन वरून तुम्हाला कळेल की हा 2y कुठल्या साईडला आलाय? कोणत्या साईडला आलाय 2y? राईट साइड ला आलाय तर लेफ्ट ला घ्यायचं. राईट ला आलाय, लेफ्ट ला पाहिजे मॅम. त्याची जागा कुठे आहे? त्याची कुठे जागा? हा, लेफ्ट ला पाहिजे. आणि कोणाची जागा चुकली? 4 plus 4 ची. 4 ची मॅम. 4 ची. मग हा 2y इकडे आणा, तो -2y होईल आणि हा +4 इकडे न्यायचा आहे राईटला इक्वल टूच्या, तो -4. ही सेकंड इक्वेशन. आता हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहे. x - y इज इक्वल टू 4. आणि x - 2y इज इक्वल टू -4. तर हे सॉल्व्ह करू एलिमिनेशन.
कोणता व्हेरिएबल घालूया? एक्स घालवणं सोपं राहील मॅम. सबस्ट्रॅक्शन करायची एक्स, कारण दोघांचा कोएफिशियंट बरोबर कोएफिशियंट इक्वल आहे दोघांचा 1 1, त्यामुळे एक्स घालू. वायचं दोघांचे कोएफिशियंट इक्वल नाहीये, मग ते करावे लागतील आपल्याला. मग एक्स आपण जेवढ्या स्टेप्स कमी होतील ना तेवढ्या बघायच्या. अगदी बघा की कोणाचं कोएफिशियंट इक्वल आहे का, तर एक्सचा आहे, एक्स घालवा. मग एक्सला एलिमिनेट करायचंय तर दोघांची साईन सेम आहे, प्लस प्लस आहे, ते असे जाणार नाही. सेम साईन असल्यावर जाणार नाही. मला एकाची इथली साईन चेंज करावी लागेल. आणि साईन चेंज करण्यासाठी इक्वेशनचं काय करायचं? जर मला साईन चेंज करायची गरज असते तेव्हा मी काय करते, इक्वेशनला मायनस ऍडिशन लिहू की ते सबट्रॅक्शन? मायनस मॅम सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन. तुम्हाला कळलं का सबट्रॅक्शन का करायचं? येस मॅम, साईन चेंज करण्यासाठी. कारण साईन बदलायची. या प्लस आहे ती मायनस होईल, ही मायनस आहे ती प्लस होईल, ही पण मायनस आहे ती प्लस होईल. आता चेंज झालेला साईन घ्यायचा. हे प्लस एक्स आहे आणि ह्या खाली एक्स ची साईन चेंज झाली, मायनस. आता इथे पण बदललेली, हा मायनस वाय आहे, -1y, आणि हा +2y आहे. हा मायनस नाही, साईन आता त्याची प्लस झाली. -1y + 2y प्लस साईन झालेली आहे, साईन चेंज झालेली आहे, ती घ्यायची, आधीची नाही घ्यायची. -1y + 2y काय येणार? -1y + 2y. -3y -3y 3y. या दोघांना -3y. मायनस आणि प्लस नाही, साईन बघा ना, एक मायनस आहे, ही -3y प्लस आहे. बघा प्लस तुम्ही ऍडिशन करताय, ऍडिशन नाही करायचं. ऍडिशन कसं होणार? एकाची साईन मायनस आहे, एकाची प्लस आहे. वेगवेगळी साईन असल्यावर सबट्रॅक्शन होतं, ऍडिशन नाही होत. कारण ह्याची साईन -1y, -1 पण नाही येणार. आन्सरला मोठ्या -2 नंबरचं साईन येतं नाही. मायनस प्लस +1. हा +1y ना, बाकीचे कुठे गेले? +1 इन मॅम. हा 1y +1y, त्याच्यामध्ये प्लस साईन नाही लिहिली तरी चालते आणि 1 पण नाही लिहिला तरी चालतं. नुसतं y लिहिलं तर इथे त्याच्यासोबत 1 पण असतो आणि प्लस साईन पण असते, त्यामुळे नुसतं y लिहायचं. +4 आणि हा जो आहे खाली तो पण प्लसच झाला. आता आधी मायनस होता पण आता बदललेली साईन घ्यायची. +4 + 4 किती होणार? काय मॅम? याचा आन्सर किती येणार? बाकीचे कुठे गेले सगळे? आन्सर करा पटापट. +4 आणि हे साईन चेंज झालेली +4. 8 होणार. +4 + 4 8 ऍडिशन होत. y ची व्हॅल्यू y ची व्हॅल्यू आपल्याला 8 मिळाली डायरेक्ट. y = 8. आता ही पुट डाऊन करा इन इक्वेशन 1. पहिलं इक्वेशन आहे x - y = 4. पहिलं इक्वेशन. त्या जागेवर मी y ची व्हॅल्यू टाकते, x - येणार +8 होणार आणि x = 12 आलेला आहे. x 12 आणि y 8. कळते की नाही? मॅम मॅम एकदा म्हणजे screen पहिला दाखवा जे आपल्याला विचारलं होतं, तर एक पहिला त्यांनी बॉक्स काय दिलाय, फाइंड आउट केलं. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x अँड y. त्यामुळे फाइंड आउट केलं.
आता मला विचारलंय दुसरं फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. ते म्हणतात की तो रेक्टँगल म्हणतो की माझा पेरिमीटर आणि एरिया पण मला शोधून पाहिजे. तर पेरिमीटर आणि एरियासाठी लेंथ शोधा आणि ब्रेथ शोधा. कारण पेरिमीटरचा जर आपण फॉर्म्युला आपला जर माहित असेल तुम्हाला, रेक्टँगलच्या पेरिमीटरचा फॉर्म्युला काय आहे? 2 bracket L plus B is brackets close. तर आधी आपली x ची व्हॅल्यू किती आली आहे? x ची व्हॅल्यू माझ्याकडे 12 आली आणि y ची व्हॅल्यू 8 आली. बरोबर आहे. तर आधी लेंथ शोधा. लेंथ म्हणजे दोन लेंथ आहेत ना इथे, दोन लेंथ आहेत. दोन लेंथ, एक 2x प्लस वाय प्लस 8 आहे, एक 4x मायनस वाय. तुम्ही कुठलं पण एक एक्सप्रेशन घ्या आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू आणि लेंथ मिळवा. म्हणजे जसं लेंथ साठी 2x प्लस वाय प्लस 8 घेऊ आपण. हे पण घेतलं तरी चालेल, 4x मायनस वाय घेतलं तरी पण चालेल. 4x मायनस वाय घेऊ आपण. बघा दोन आहेत एक्सप्रेशन, त्याच्यातलं कुठलं पण वापरलं तरी आन्सर तुमचे लेंथ सेमच येणार आणि ब्रेथ साठी पण कुठलंही एक वापरलं तरी आन्सर तेच येणार. 4x ची व्हॅल्यू 12 आहे बघा, मायनस वाय ची व्हॅल्यू 8 आहे. 12 4 जा 48 मायनस 8 म्हणजे 40 ma'am, 40. तुम्ही हे जरी वापरलं ना 2x प्लस वाय प्लस 8 तरी 40 येणार तुमचं आन्सर लेंथ. आता ब्रेथ पाहिजे तर ब्रेथ साठी कुठलं एक्सप्रेशन वापरूया? कोणतंही चालेल. ब्रेथ साठी कोणतं वापरूया? हे सोपं वाला आहे ते वापरायचं. कोणतं दिसतंय सोपं वाला एक्सप्रेशन? ब्रेथ साठी ही आणि ही ब्रेथ आहे ना, ही आणि ही ब्रेथ, त्यातलं कोणतंही एक एक्सप्रेशन 2y नाहीतर मग x प्लस 4 कोणतं वापरूया? x प्लस 4. x ची व्हॅल्यू किती आली आहे आपली? x ची व्हॅल्यू 12 प्लस 4 16. म्हणजे लेंथ तुमची 96. 40 आहे, ब्रेथ 16 आहे. 26 हा 4 आहे ना, 16 बरोबर आहे. म्हणजे x प्लस 1. तुम्हाला कळलं का? हे जे x आणि y आले ते लेंथ आणि ब्रेथ नाहीयेत. जे x आणि y आहेत ते तुमचे लेंथ आणि ब्रेथ नाहीयेत. लेंथ आणि ब्रेथ साठी हे एक्सप्रेशन दिलेले आहेत आपल्याला x आणि y च्या टर्म मध्ये. मग त्याच्यावरून लेंथ आणि ब्रेथ, कारण आपल्याला पेरिमीटर साठी आणि एरियासाठी लेंथ ब्रेथ पाहिजे. नाही तर मुलं काय करतात माहिती आहे, ह्या x आणि y म्हणजे लेंथ आणि ब्रेथ घेतात आणि मग त्याच्यावरून एरिया फाइंड आउट करतात, जे चुकीचं आहे. कारण आपल्याला जे दिलेलं आहे लेंथ आणि ब्रेथ त्याच्यामध्ये एक्सप्रेशन वेगळे आहेत. जसं लेंथ साठी 4x मायनस वाय 2x प्लस वाय प्लस 8 आहे आणि ब्रेथ साठी तुम्हाला 2y आणि x प्लस 4 आहे. त्याच्यापैकी कुठलं तरी एक वापर. कळलं का? येस मॅम, कळलं. आणि एकदा लेंथ आणि ब्रेथ मिळाला की पेरिमीटर काढणं सोपं असतं. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल तुम्ही ती शोधू शकता. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल 2 लेंथ प्लस ब्रेथ. 2 लेंथ तुमची किती आली? लेंथ 40, ब्रेथ 16 आहे. 2 into 56. 2 into 56 म्हणजे 112 युनिट. आणि एरिया साठी कोणता फॉर्म्युला आहे? एरिया ऑफ रेक्टँगल साठी लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ आपली 40 म्हणजे किती येईल एरिया? 640 स्क्वेअर युनिट्स. कारण एरियाला युनिट जे आहे ते स्क्वेअर मध्ये द्यायचं. स्क्वेअर युनिट्स. ठीक आहे.
युनिट्स म्हणजे आपल्याला सेमी वगैरे काय दिलं नाही ना, मग युनिट्स लिहायचे. कळलं हे गणित? अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट घेऊन आपण दोन मॅम खालची स्क्रीन दाखवा ना 2 मिनिट. इक्वल घेऊन एक इक्वेशन, असे दोन इक्वेशन बनवले. दोन इक्वेशन आपण सबट्रॅक्ट केले. y ची व्हॅल्यू 8 मिळाली, त्यानंतर x ची व्हॅल्यू 12 मिळाली, आणि त्याच्यावर मी लेंथ जे एक्सप्रेशन होते त्याच्यावर लेंथ आणि ब्रेथ फाइंड आउट केलं, आणि मग नंतर पेरिमीटर फाइंड आउट केलं आणि एरिया. कळलं? येस मॅम. हो मॅम कळलं. ठीक आहे, आपली वेळ संपले. आपण पुढची गणित नेक्स्ट लेक्चर. बाय, गुड नाईट. बाय मॅम, गुड नाईट.